नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि आता इथे तुम्ही झाडं बघताय, हे जवळजवळ 25 वर्षाच्या आसपास झाड आहे. हे 22-23 वर्ष नक्की आहे. झाड तुम्हाला बघा, पाला एकदम कमी दिसतोय. पाला जरी कमी असला तरी त्याच्यात जे फळकाडी आहे ती फळकाडी परफेक्ट तयार झालेली आहे. हे जे आपण म्हणतो ना, हे बघा, ही फळकाडी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. आता विषय झाला आहे, जे आपल्या विदर्भातील शेतकरी बंधू आहे आणि बरेचसे आपल्यासोबत फोनवर कॉन्टॅक्टमध्ये आहे, बरेचसे लोक आपल्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये आहे, व्हिडिओ बघून आपला सल्ला घेतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की विदर्भामध्ये डीप सॉईल खूप आहे आणि जर मृगबार धरायचा असेल तर मृगबारासाठी काय करावं लागेल की आता जे सध्या ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडतो, काही ठिकाणी पडला आहे, काही ठिकाणी बऱ्याचशा भागात पाऊस पडला आहे, 1 इंच अर्धा इंच वल गेली. तर घाबरायचं नाही. तो पाऊस जरी झाला तर ह्या पावसावरच आपल्याला तानावर सोडून द्यायचा आहे बाग. जो विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सांगतो आहे की आज जे 2 एप्रिल आहे, 2 एप्रिलपासून आपल्याला आजच तानावर सोडायचं आहे. ज्यांची 5 ते 7 फूट 10 फुटापर्यंत डीप सॉईल आहे, ज्यांची 3 फुटापर्यंत डीप सॉईल काळी जमीन आहे, त्यांनी अजून 10-12 दिवस पाणी द्यायचं ठिबकचं. पण ज्यांना ताण बसतच नाही, आणि राहिला विषय आंबेबाराचा, की ज्यांना आंबेबार आहे पण मृगही घ्यायचे आहे, कारण आंबेबार बराचसा गळाला आहे. आंबेबार आता जेवढा पाहिजे तेवढा झाडा राहिलेला नाही, त्यामुळं आपल्याला मृगबार घेणं स्वाभाविक आहे. पण आंबेबार गळेल का आणि मृगबार घेण्याच्या नादामध्ये आंबेबार आपला कमी होईल का, याची काळजी करू नका. आंबेबार कमी होणार नाही. तुम्ही जे दरवर्षी चूक काय होते की तुम्ही जे 1 मेला किंवा 25 एप्रिलला तानावर सोडता, त्यामुळे ताण प्रॉपर बसत नाही. आपल्याला सुकावा वाटतो, लिवोसिन मारून DAP मारून सुकावा येतो झाडाला, पण जे स्टोरेज जमा व्हायला पाहिजे काडीमध्ये, अन्नद्रव्याचा साठा जो तयार व्हायला पाहिजे, तो साठा न झाल्यामुळं आपला बाग फुटत नाही. तर आपण मागील 2 वर्षापासून जे प्रयोग करतो आहे, बूस्ट ग्लुकोपोटॅश 05234 किंवा 0946 किंवा 04037 यापैकी कुठलंही, तर बूस्ट ग्लुकोपोटॅश 05234 आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट ह्याचं जे आपण 2 ते 3 स्प्रे आपण याला फांदीमध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी करतो आहे. हे जे फांदी आहे ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी आली पाहिजे, स्टोरेज वाढलं पाहिजे, त्यासाठी तो स्प्रे मारणं खूप गरजेचं आहे. तर तो स्प्रे विदर्भामध्ये अवेलेबल झालेला आहे. वरुड तालुक्यामध्ये नंबर मी मागं टाकलेला आहे. नसला, ज्यांनाही लागत असला त्यांनी मला व्हॉट्सअपला तो नंबर मागून घ्या त्यांचा. तर त्यांच्याकडे ते अवेलेबल झालं आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही आता घेऊ शकता. जवळपास 200 लिटर अवेलेबल झालेलं आहे. तर ज्यांना हा स्प्रे झालेला आहे त्यांच्यासाठी अडचण नाही, पण ज्यांचा स्प्रे व्हायचा आहे त्यांनी लगेच ते कलेक्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर 5 तारखेच्या आत स्प्रे घेता येईल आणि दुसरा स्प्रे 20 ते 25 तारखेच्या आत घेता येईल. आणि पुढील नियोजन मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.